आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, माझा जीव गुंतला आहे बघ तुझ्या. अगं, तुझ्याशिवाय माझं आयुष्य ना अधुरं आहे. माझं जीवापाड प्रेम आहे बघ तुझ्यावर. आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवलं आहे. मी ठरवलं आहे माझ्या मनातलं आज समज तुझ्या मोर सांगणार आहे मी. अक्षरात तू माझा किती बी रागराग केलास ना तरी बी माझा जीव तुझ्यातच अडकला आहे. लय प्रेम करतो बघ तुझ्यावर. तू माझ्यावर प्रेम करावंच असं नाही, पर तू माझ्यावर का प्रेम करत नाहीस याचं कारण कळायला पाहिजे बघ. छोटे मालक, इथे काही बोलू नका. आणि ही वेळ नाहीये बोलण्याची. माझी कारणं खूप वेगळी आहेत. नाही अक्षर, तू खोटं बोलती आहेस. तुझं बी माझ्यावरच प्रेम आहे. अगं, माझी एवढी काळजी करतीस, माझ्या सुखासाठी धडपड करतीस, हे मला दिसत नाही होय. छोटे मालक, असं काही नाहीये. प्लीज तुम्ही चुकीचा विचार करू नका. हात सोडा माझा. नाही सोडणार. हे बघ, मी अडाणी आहे, पर एखाद्याचं मन वाचता येते मला. आणि म्हणूनच मी तुला सांगायलोय की तुला पण मी आवडतो. पर तू उगा चिडचिड करते आहेस बघ. अगं अक्षरा, तुझ्या मनात काय आहे हे एकदा सांगून टाक की. नको ना अशी चिडचिड करूस. एकीकडे तू काय सांगत नाहीस, तू काय बोलत नाहीस, आणि दुसरीकडे माझ्या काळजीपोटी जवळ येतीस आणि टाळाटाळ करतीस. का असं करतीस? हे तुझं वागणं तुला तरी पटतंय का? हा, नाही. काय बी असू दे, मला आज तुझं उत्तर ऐकायचंच आहे. छोटे मालक, प्लीज बालिशपणा करू नका. अहो, लोक बघतायत. बघू देत. मला लोकांचं काय लेन देन नाही. मला फक्त तुझं उत्तर ऐकायचं आहे. मला काही बोलायचं नाही. हात सोडा माझा. नाही, तुला बोलावं लागेल. यो हात मी सोडण्यासाठी नाही पकडला आहे, जन्माजन्मांसाठी पकडला आहे बघ. ए हिरो, शायनिंग क्या मारतोस वय? अरे अरे, कोण आहे तुम्ही? हा, आणि काय झालं? काय झालं? भर रस्त्यावर एका पोरीची छेड काढतोयस आणि वर तोंड करून विचारतोस काय झालं काय? हो, आमच्या मध्ये पडू नका. जा तुम्ही. हो, पडू नका म्हणजे काय? हा, आणि तू रे लय शायनिंग या मारतोस काय? हा, आता सोडत नाही बघ तुला. त्यांना हात लावायचा नाही. अहो, काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. अरे जरा ऐकून तरी घ्या. अरे मी नव्हतो त्याची छेड काढत. तू काय आरती करत होतास? म्हणे छेड काढत नव्हतो. बस. कोण आहात तुम्ही? आणि त्यांना हात तर लावून बघा, मग बघतेस तुम्हाला. उगाच गरज नसताना लोकांच्या मध्ये का पडायचंय तुम्हाला? आणि हो, जे काही असेल ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि हो, तुम्ही मगाशी पण आला होतात ना पैसे देण्याच्या निमित्ताने. माझ्यावर पाळत ठेवताय की काय तुम्ही? अहो ताई, तसं काय बी नाही. नाही म्हणजे मगाशी नाही का चुकून तुम्हा पाकिट द्याय आलो आणि तिकडून निघालो तर ह्यो हात धरून तुमची छेड काढत होता. आत्ता सोडत नाही याला मी. हो ताई, तुम्हाला माहिती नाही, याची लायकी माहिती नाही तुम्हासनी. हा, त्याला ना आमच्या ताब्यात द्या.
4 रट्टा दिला का नाही परत कुठल्या पोरीकडे मान वर करून बघायचं बी नाही काय. हात लावायचा नाही हं त्यांना, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आयो हे काय झुंबड चाललंय. मला वाटलं ह्यांच्या मस्त गप्पा रंगल्या असतील, मस्त प्रेमात बुडाला असतील. इकडं काहीतरी वेगळाच पिक्चर सुरू आहे. काय माझ्या भावाचं कळतच नाही बाबा. एक काम करायला जातो आणि त्या उलटच होऊन बसते. बघितलंस आईला हिच्या मदतीला आलो आपण हा, आणि आपल्यावर डाफरती या बघते मग. तुला सांगतो ना भल्याचा जमानाच नाही बघ आता. हा शेवटचा सांगते, निघायचं इकडनं. ये तू मध्ये मध्ये बोलू नको. या असल्या पोरांना कसं वटणीवर आणायचं ना ते बरोबर ठाऊक आहे आमासनी. अरे नुसता बघत काय राहिलास. अरे धर त्याला आणि वड इथं. हे आमच्यामध्ये पडणारे तुम्ही कोण आणि आम्हाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची. एक पाऊली पुढे यायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते कल्पना नाहीये तुम्हाला. आणि अजून एक, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कळलं? प्रेम आहे एकमेकांवर. चालायला लागा इथून.